श्रोतेहो, आपण ऐकूयात ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात वांगी लागवडीचे तंत्रज्ञान या विषयावर कृषी विज्ञान पदविका महाविद्यालय अमरावती उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक सुहास महल्ले यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम। शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, आपल्यापैकी बरेच शेतकरी बांधव फळवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये वांगी या पिकाची लागवड करत असतात। या फळवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करायची असेल तर अगदी सुरुवातीपासून काय करणं गरजेचं आहे, उत्पादन वाढीसाठी कुठलं तंत्र आणि तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे, चांगल्या उत्पादन वाढीसाठी खर्चात बचत करून उत्पन्न घेता येईल का, तर याच विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान पदविका महाविद्यालय अमरावती इथल्या उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक सुहास महल्ले आज आपल्यासोबत आहेत। सुहास महल्ले यांच्याकडूनच वांगी पिकांच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार सर। भाजीपाला पिकांची लागवड करणारे बरेच शेतकरी बांधव आहेत आणि या हंगामाचा विचार केला असता आपल्यापैकी बरेच शेतकरी बांधव मग काही वांगी या पिकाची लागवड करत असतात। खरंच या हंगामात हे सगळी पिकं घ्यायची असेल तर पोषक हवामान आहे का? आपल्याकडे बरेचसे शेतकरी या वातावरणामध्ये फळबाग लागवडीकडे जातात। फळबाग लागवडी करत असताना त्यामध्ये आपण भाजीपाला फळ पिकांचा जेव्हा विचार करतो त्यामध्ये त्याला लागणारं जे वातावरण लागतं ते उष्ण दमट किंवा उष्ण कोरड वातावरण त्या पिकाच्या लागवडीकरता उत्तम असं समजलं जातं। आता मिरची, वांगी आणि टोमॅटो या तिन्ही पिकांचा जर विचार केला तर ज्याला आपण फळवर्गीय भाजीपाला पिकं असं म्हणतो, तर या पिकांना साधारणतः जे उष्णतमान वातावरणामध्ये आणि त्यासोबतच दमटपणा वातावरणामध्ये सुरुवातीच्या काळाकरता पोषक असं ठरतो आणि नंतरच्या काळामध्ये उष्ण कोरड वातावरण या पिकाच्या वाढीच्या दृष्टिकोनातनं किंवा फळ निर्मितीच्या दृष्टिकोनातनं उत्तम असं समजलं जातं। पण आपल्या अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेतकरी बांधवांचा कल कसा आहे? शेतकरी बांधव हे वर्षभर ही पिकं घेतात। साधारणतः मिरची, वांगी आणि टोमॅटो वर्षभर लागणारी ही भाजीपाला पिकं आहे आणि त्याची गरजही मोठी आहे। कारण की बाहेरच्या मार्केटमधूनही आपण पाहतो नाशिककडून किंवा मध्य प्रदेश किंवा इतर या ठिकाणावरनं इतर राज्यामधून हा भाजीपाला आपल्याकडे येत असतो नागपूर मार्केटला किंवा अमरावती मार्केटला, आणि आपण पाहतो त्याला बाजारभाव त्या ठिकाणी मिळून जातो आणि आपल्याला सातत्य जर या उत्पादनामध्ये जर ठेवायचं असेल तर त्या बाबतीत आपण व्यवस्थापन, नियोजन किंवा त्या पद्धतीचं प्लॅनिंग हे आधीपासून आपल्याला करावं लागतं। की त्याकरता त्याची रोपवाटिका निर्मिती असेल किंवा त्याची लागवडीचं व्यवस्थापन असेल, याच्याकरता आपल्याला सुरुवातीपासून त्याचं नियोजनात्मक त्या ठिकाणी जावं लागतं, तरच आपल्याला त्याच्यामधून चांगल्या प्रकारचं अर्थार्जन त्या ठिकाणी मिळू शकतं। इतर जिल्ह्याच्या तुलनेत किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी भाजीपाला पिकांची लागवड केली जाते। आपल्या भागात जो भाजीपाला येत नाही, मिळत नाही, अशा प्रकारतील भाजीपाला पिकांची लागवड करायची असेल तर आपल्या भागातच भाजीपाला पिकांची लागवड का बरं करू नयेत? आणि म्हणूनच मग टोमॅटो असेल, मिरची असेल किंवा वांगी असेल, अशा प्रकारातील भाजीपाला पिकांच्या लागवडीच्या बाबतीत विचार करणं फार गरजेचं आहे आणि अशाच प्रकारातील विचार आपला शेतकरी बांधव करतो आहे। आपल्या या भागामध्ये जर वांगी या पिकाची लागवड करायची असेल तर उत्पादन वाढीचं सूत्र काय आहे? सुरुवातीपासून काय करणं गरजेचं आहे? सुरुवातीला आपल्याला या बाबतीतला विचार करावा लागेल की वर्षभरामध्ये आपण त्याची लागवड कुठल्या हंगामामध्ये करावी। साधारणतः उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये आपण वांगी या पिकाची लागवड करतो, मिरची या पिकाची लागवड करतो। तर हे पिकं निवडत असताना आपल्याला सर्वात अगोदर त्याच्या ज्या जाती आहेत याच्याकडे विशेष प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे। नक्कीच, पण आपण सुरुवातीला वांगी या पिकाच्या संदर्भात बोलतो आहोत। वांगी या पिकाची लागवड करायची असेल तर साधारणतः कशी करणं गरजेचं आहे? महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या तंत्रानं या वांगी या पिकाची लागवड केली जाते, पण त्यांच्यापेक्षा वेगळं आपल्या जिल्ह्यामध्ये काय केलं जातं? कुठल्या पद्धतीनं वांगी या पिकाची लागवड करत असतात? नक्कीच आपल्या जिल्हा हा वांगी उत्पादनामध्ये आपण पाहतो आहे अग्रेसर आहे आणि याकरता आपल्या इथला शेतकरी बांधव वेगवेगळ्या पद्धतीचे जमिनीच्या मशागतीपासून त्याचा व्यवस्थापनाकडे ते लक्ष असतात त्यांचं। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचं खोल नांगरणी असेल, त्यानंतर 1 ते 2 वखराच्या पाळ्या असेल, भुसभुशीत करून घेतलेले रानं हे अत्यंत वांगी पिकाच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून
दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं राहतं. त्यामुळे जमिनीची आधी मशागती करणे, जमिनीमध्ये सुपर फॉस्फेट हे आपण टाकण्याचा एकरी साधारणतः 2 पोती सुपर फॉस्फेट आपण जमिनीमध्ये आधी मशागती करताना जर घालून दिली तर वांगी पिकाच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला फायदा त्या ठिकाणी दिसतो. काही ठिकाणी आपला शेतकरी बांधव जे कंपोस्ट खतं असतील किंवा इतरही काही खतं, सेंद्रिय खतं असतील, याचाही भरणा जमिनीमध्ये करत असतात. शिफारस केल्याप्रमाणे काही रासायनिक घटकांचाही वापर आपण करत असतो आणि आपलं पीक चांगल्या पद्धतीने घेता येईल. नक्कीच सर. तर याच्याकरता आपण काय करतो आहे की शेणखत हे कुजलेलं शेणखत आपण जमिनीच्या मशागती करताना त्या ठिकाणी जमिनीमध्ये टाकणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ते शेणखताची मात्रा साधारणतः आपण ठरवतो आहे की 8 ते 10 टन हे साधारणतः हे एकरी असायला पाहिजे. साधारणतः आम्ही म्हणतो आहे की 25 टनापर्यंत जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये सेंद्रिय खत जर टाकलं, त्याच्यामध्ये हिरवळीचं खत असू द्या, त्याच्यामध्ये कंपोस्ट खत असू द्या, आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणात शेणखतं उपलब्ध नसतात, तर अशा वेळेस आपण गांडूळ खताचा सुद्धा वापर करू शकतो. तर या प्रकारचे आपण खतं जर सुरुवातीला जमिनीची मशागत करत असताना जर आपण टाकली तर जमिनीची सुपीकता ही वाढते. जमिनीमध्ये आपल्याला अधिकाधिक त्या ठिकाणी नायट्रेट घटक हा जमिनीतला वाढतो आणि त्याचा फायदा पिकाच्या वाढीच्या दृष्टिकोनातनं आणि उत्पादकता ही वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं फायदा आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. वांगी या पिकाची लागवड करायची असेल तर काही ज्या सुधारित जाती आहेत त्या जातीची निवड करणं गरजेचं आहे. आपल्या भागासाठी कुठल्या प्रकारातील जातीची निवड आपल्या शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे? खरं म्हणजे आता नवीन पद्धतीप्रमाणे आपण म्हणतो आहे की सुधारित काही जाती त्याच्यामध्ये आहेत आणि संकरित जातीसुद्धा वांगीमध्ये आपण विचारात घेतो. आता मोठ्या प्रमाणात शेतकरी आज मोठ्या प्रमाणात टनेजच्या मागे हा लागलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी हेक्टरी आपल्याला 300 क्विंटल निघायचं असतं तर त्या ठिकाणी आपण 500 क्विंटल किंवा त्याच्यापेक्षा अधिक उत्पादन आपण घेण्याचा प्रयत्न या वांगी पिकामध्ये करत असतो. आणि त्याच्या अनुषंगाने आता नवीन जाती त्यामध्ये आपण विचारात घेतो. वेगवेगळ्या कंपनीच्या सुद्धा जाती, विद्यापीठाच्या ज्या जाती आपल्या लक्षात आहेत, विद्यापीठाच्या बाबतीत जर विचार केला की जुन्या काही जाती असेल, अरुणा असेल, मांजरी गोटा असेल की पुसा पर्पल राऊंड किंवा पुसा पर्पल क्लस्टर यासारख्या काही जाती आहे. जसं महात्मा फुले कृषी विद्यापीठाची फुले हरित ही जातसुद्धा किंवा कृष्णा ही संकरित जातसुद्धा आपण लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील, पश्चिम महाराष्ट्रातील काही मंडळी विचारात घेतात. पण विदर्भाचा जर विचार केला आणि अमरावतीचा जिल्ह्यातला जर त्यातल्या त्यात विचार केला तर सध्याच्या काळामध्ये लोकांची गरज ही फुले हरित असेल किंवा पुसा क्रांती असेल, रुचिरा असेल की यासारख्या जाती मोठ्या प्रमाणात आता उत्पादनात आपण घेत असतो. आणि त्यातल्या त्यात काही काटेरी जातीचा किंवा काटेरी वांगीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रयोग करत आहे. त्यामुळे काटेरी वांगीच्या जातीसुद्धा आपण विचारात घेतो. वांगीच्या बाबतीत आपल्याला निरनिराळ्या प्रकारच्या आकारावर लोक लागवडीकडे वळत असतात. भरताचे वांगे करायचे म्हटल्यानंतर ते भरताच्या मोठ्या वांग्याचे जे काही जाती असतात त्या आपण लागवडीमध्ये त्याचा वापर करतो. आणि साधारणतः मध्यम आकाराच्या ज्या जाती असतात त्या आपण आपल्या रोजच्या रोज मार्केटमध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातनं या जातींचा आपण विचार करत असतो. वांगी या पिकाची लागवड करायची असेल तर जातीची निवड करणं फार महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्रातील विविध विद्यापीठं असतील, या विद्यापीठामधून विकसित झालेल्या, सुधारित पद्धतीनं विकसित झालेल्या ज्या जाती आहेत त्या जातीची निवड आपल्या शेतकरी बांधवांनी केलं तरी चालेल. खरं तर लागवड तंत्र हे तेवढंच महत्त्वाचं आहे, लागवड पद्धती तेवढीच महत्त्वाची आहे. आपल्या शेतकरी बांधवांनी लागवड कशी करावी हे आपण जाणून घेणारच आहोत. पण या ठिकाणी आपल्या आवडीचं कुठलं गीत आपल्याला ऐकायला आवडेल? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गायलेलं या भारतात बंधुभाव नित्य असू दे ते गीत आहे, हे मला ऐकायला या ठिकाणी आवडेल. परत एकदा ग्रामपरिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे फळवर्गीय भाजीपाला लागवड, वांगी या पिकाच्या संदर्भात आज आपण बोलतो आहोत, संवाद साधतो आहोत. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत सुहास महल्ले. वांगी या पिकाची लागवड करण्याच्या विविध पद्धती आहेत असं आपण अगदी सुरुवातीला म्हटलं, तर पद्धतीविषयी काय सांगता येईल? वांगी या पिकाची लागवड कशी आणि कुठल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे? 2 रोपातील अंतर, 2 ओळीतील अंतर, काय सुचवाल आपल्या शेतकरी बांधवांना? मित्रांनो, आपण आता सुधारित पद्धतीनं आता वांगी या पिकांची लागवड करायला लागलो आहे की ज्याच्यामध्ये आपण जसं सरीवरंबा ही एक जुनी पद्धत वांगीमध्ये आपण पारंपरिक पद्धती वापरायचो
किंवा सपाट वाफा पद्धत आपण वापरायचो. पण याच्याऐवजी आता वांगी या पिकांकरता आपण गादी वाफा पद्धत ही नव्याने दृढ झालेली ही एक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये उत्पादकता ही तिप्पट किंवा चौपट आपल्याला घेता येतो एकरी. या ठिकाणी लागवड करत असताना तो जो काही गादी वाफा असतो हा 3 ते 3.5 फूट रुंदीचा आणि आपल्याला 200 ते 300 फूट लांबीचा अशा प्रकारचे गादी वाफे आपण त्या ठिकाणी तयार करून घेतो. आणि गादी वाफ्यावर आपण एक सिंगल लाईन किंवा डबल लाईन अशा या पद्धतीमध्ये ड्रीप इरिगेशनचा वापर करून, ठिबक सिंचनाचा वापर करून आपण झिगझॅग पद्धतीनं या वांगी या रोपांची त्या ठिकाणी लागवड करून घेत असतो. दोन रोपातली आपण जे काही अंतर विचार करतो आहे तर 2 रोपातलं अंतर त्या ठिकाणी 60 सेंटीमीटर असून 2 झाडामधलं अंतर सुद्धा आपण 60 सेंटीमीटर या ठिकाणी ठेवतो. म्हणजे 60 बाय 60 सेंटीमीटर म्हणजे 2 बाय 2 फुटावर आपण गादी वाफ्यावर अशा प्रकारची लागवड करतो. आणि जर आपल्याला सरी वरंबा पद्धतीनं जर लागवड करायची असेल तर सरी काढून आपण वरंब्यावर या रोपांची लागवड करून 2 रोपातलं अंतर त्या ठिकाणी 45 सेंटीमीटर आणि 2 सरीतलं अंतर त्या ठिकाणी 60 सेंटीमीटर अशा प्रकारच्या 60 बाय 45 सेंटीमीटर आणि 60 बाय 60 सेंटीमीटर या अंतरामध्ये आपण वांगी या पिकांची लागवड करू शकतो. वांगी या पिकाची लागवड करत असताना 2 रोपातील अंतर, 2 ओळीतील अंतर किती असणं गरजेचं आहे. या पद्धतीनं जर आपल्या शेतकरी बांधवांनी लागवड केलीच तर नंतर व्यवस्थापनासाठी जी विविध प्रकारातली कामं करावी लागत असतात ही कामं आपल्याला नक्कीच सोपं जाईल. वांगी या पिकाची लागवड करतो त्यावेळेस काही या रोपांवर प्रक्रिया करणं गरजेचं आहे जेणेकरून पुढे येणारे रोग असतील किंवा किडी असतील या रोगाचं आणि किडीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. तर ही प्रक्रिया करणं खरंच गरजेची असते का? नक्कीच सर. प्रक्रिया हा रोग आणि किडीला बचाव करण्याकरता अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पण जी रोपवाटिका प्रथमतः जे रोपवाटिका बनवतो का जी आपण 1 महिन्याची 30 दिवस ते 45 दिवसाची असायला पाहिजे ते रोपं तयार करत असताना जो गादी वाफा बनवतो त्याच ठिकाणी आपण त्या वेळेस आपण जे बियाणं आपण वापरतो बियाणाला थायरम किंवा कॅप्टन किंवा आपण ब्ल्यू कॉपर यासारख्या बुरशीनाशकाची त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करूनच ते बियाणं वापरायला पाहिजे. त्यानंतर साधारणतः आपण पाहतो आहे की 1 चौरस मीटर किंवा 2 चौरस मीटर या आपण या गादी वाफ्यामध्ये त्या ठिकाणी 10 किलो ज्यामध्ये खताचा वापर असेल, शेणखत असेल, त्या ठिकाणी 1 किलो सुपर फॉस्फेट असेल आणि 200 ग्रॅम त्या ठिकाणी नत्र असेल, हे 2 स्क्वेअर मीटर एरियामध्ये 2 चौरस मीटर एरियामध्ये त्या ठिकाणी पडायला पाहिजे का जेणेकरून रोपाची सुरुवातीची होणारी वाढ ही चांगली होईल. त्यानंतर एक 45 दिवसांनी आपण 45 ते 60 दिवसांनी एक साधारणतः आपण ते रोपं गादी वाफ्यावरनं आपण लागवडीकरता वापरतो. आणि जी तयार झालेली रोपं असतात ती जेव्हा आपण पुनर्लागवडीकरता वापरतो त्या ठिकाणी सुरुवातीलाच त्याला आपण नत्राचा 1 हप्ता जो असतो तो आपण म्हणतो एक साधारणतः 60 किलो नत्र हे हेक्टरी आपण त्याला द्यायला पाहिजे. म्हणजे 60 किलो नत्र 50 किलो स्फुरद हे आपल्याला हेक्टरी आपल्याला त्या वांगी या पिकाला गरजेचं आहे. नत्राची गरज हे प्रथमतः याच्याकरता आहे लागवडीनंतर की त्यावेळेस त्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ज्याला म्हणतो आपण शाखीय वाढीची गरज असते आणि त्याच्याकरता सुरुवातीला आपण त्याला 60 किलो नत्र हा एक त्याला हप्ता आपण देण्याचा प्रयत्न करतो. पण त्यापैकी एक त्यातला 30 किलो सुरुवातीला द्यावा आणि 30 किलो राहिलेला नत्राचा हप्ता आपण त्याला 1 महिन्यानंतर म्हणजे 30 दिवसानंतर त्या वांगी या पिकाला द्यावा. असं जर आपण केलं तर आपल्याला उत्पादनामध्ये भरघोस असं वाढ झालेली त्या ठिकाणी दिसून येईल. नक्कीच वांगी पिकाची पुनर्लागवड करत असताना त्याच्यावर प्रक्रिया करणं किती महत्त्वाचं आहे हे आपण सांगितलं. जसजसं या पिकाची वाढ होत जाते त्या वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला व्यवस्थापनाची विविध प्रकारातील कामं करणं गरजेची असतात. मशागतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर निंदणी खुरपणीची कामं ही तेवढीच महत्त्वाची असतात. ही व्यवस्थापनाची कामं करत असताना आपल्या जसजसं या पिकाची वाढ होत जाते त्या वाढीच्या अवस्थेनुसार साधारणतः कुठल्या प्रकारातील कामं आपल्या शेतकरी बांधवांनी करणं गरजेची असतात? खरं म्हणजे मशागतीमध्ये आपण म्हणतो आहे नंतरच्या काळामध्ये की पिकाची जोमदार वाढ होण्याकरता जसं मी तुम्हाला सांगितलं की खताचा राहिलेला 30 दिवसांनी एक नत्राचा हप्ता देणे गरजेचं आहे. त्यानंतर आपण त्याला मातीची भर देणे आवश्यक आहे ज्याला मी अर्थिंग अप म्हणतो. यामुळे काय होतं की जे कोलमडणारे रोपं असतात ते कोलमडत नाही, ते बऱ्यापैकी उभे राहतात, त्यांच्या मुळा स्टेबल होतात, वाढतात आणि त्याला माती मिळाल्यामुळे अधिकच्या अधिक फायबरस रूट सिस्टीम हे डेव्हलप होण्यास मदत होते. त्यामुळे त्याला मातीची भर देणे, खालचे जे पानं असतात ते त्याची विरळणी करणे म्हणजे काढून टाकणे. जेवढे तुम्ही जमिनीलगत असणारी पाल ही काढून टाकणार ती जुनी झाल्यामुळं ते अधिक काही आपल्या उपयोगाची राहत नाही. असे पानं त्यातनं त्याची विरळणी करणे.
त्यानंतरच आपण 2 वेळेस त्याला निंदणी किंवा खुरपणी करणे आणि जमीन हे त्या ठिकाणची बाग आहे आपली जी काही असते स्वच्छ ठेवणे आणि नीटनेटकी ठेवणे, त्या ठिकाणी या सगळ्या मशागतीचे कामं वारंवार करणे हे पिकाच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाचं असतं. पण चांगलं उत्पादन मिळणं तेवढंच गरजेचं आहे. वांगी हे पीक तर आपल्यासाठी, आपल्या शेतकरी बांधवासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि जसं या पिकाची वाढ होत जाते त्या वाढीच्या अवस्थेनुसार पानांवर, वांगी या पिकावर अनेक प्रकारतील रोग आणि किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत असतो. नुकसानही होत असते. पिकांवर ज्या विविध प्रकारातील किडी येत असतील किंवा रोग येत असतील तर या रोगाचं आणि किडीचं नियंत्रण करणं फार महत्त्वाचं आहे. साधारणतः एक शेतकरी बंधूंनी लक्षात घेतलं पाहिजे की पानं लुसलुशीत असताना आपण काय म्हणतो आहे की बी पेरणीपासून 80 ते 100 दिवसामध्ये फुलोऱ्यावर ते झाड येत असते. फुलोऱ्यापूर्वीचा काळ आणि फुलोऱ्यावर आलेला काळ हा कीड आणि रोगाला त्या ठिकाणी प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असतं. त्यानंतर आपण पाहतो आहे की पहिली काढणी जेव्हा येतं ही वांग्याची हे 120 ते 130 दिवसामध्ये त्या ठिकाणी दिसतं आणि 200 दिवस हे पीक सतत तुम्हाला उत्पादन देत असतं. अशा तो त्याचा कार्यकाळ असतो. म्हणजे फुलोऱ्याचा कार्यकाळ सुरुवातीला ज्याची लुसलुशीत पाण्याची झालेली ग्रोथ ती महत्त्वाची आहे की याच्या वेळेस काय होतं, किडीचा प्रादुर्भाव होतो फुलोरा अवस्थेमध्ये आणि फळांच्या अवस्थेमध्ये. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे की त्यावेळेस येणारा शेंडा पोखरणारी अळी किंवा आपण म्हणतो फळ पोखरणारी अळी, त्याला आम्ही शूट अँड फ्रूट बोरर म्हणतो किंवा फ्रूट बोरर म्हणतो, यापासून आपल्याला त्याचा बचाव करणे अत्यंत गरजेचं आहे. वांगीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जर कीड असेल तर ती म्हणतो आपण फळ पोखरणारी अळी आणि फांदी पोखरणारी, ज्याला म्हणतो शूट पोखरणारी अळी, हा याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो. आणि हा रोखण्याकरता आपल्याला वारंवार त्या ठिकाणी काही कीटकनाशकाच्या फवारण्या या ठिकाणी वारंवार घ्याव्या लागतात. जैविक घटकांचा सुद्धा वापर करून येस आपण या दोन किंवा 3 ज्याला म्हणतो एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन या सगळ्यांचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. सरकारने स्टिकी पेपरचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. त्या ठिकाणी फेरोमन ट्रॅपचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. फेरोमन ट्रॅपमध्ये ही जी काही अळी जी असते, जी मादी असते, ती मादी जी नुकसानदायक असते ती अडकल्या जाते. त्यामुळे ती अंडी घालू शकत नाही किंवा नर अडकला जातो, त्या किडा अडकला जातो. आणि म्हणजे त्यामुळे आपण जो काही सापळा आहे, प्रकाश सापळा असेल किंवा गंधक सापळे असेल, याचाही विचार आपल्याला एकात्मिक पद्धतीनं करून आपण या फळ पोखरणाऱ्या आणि ज्याला फांदी पोखरणाऱ्या अळीचा आपण त्या ठिकाणी होणार प्रादुर्भाव कमी करू शकतो, बचाव करू शकतो. नक्कीच फांदी आणि फळ पोखरणाऱ्या ज्या अळ्या आहेत किंवा किडी आहेत, या किडीच्या नियंत्रणासाठी सापळा पद्धतीनं या किडीचं नियंत्रण आपल्याला नक्कीच करता येईल. खरं तर वांगी या पिकातून जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर फूल लागण्याची अवस्था आणि फळ लागण्याची अवस्था, ह्या 2 अवस्था फार महत्त्वाच्या आहेत. आणि या 2 अवस्थेपासूनच आपल्याला आपलं पुढचं पीक कसं असणार आहे आणि म्हणूनच या अवस्थेपासून आपण या पिकाचं व्यवस्थापन करत असताना चांगली काळजी घेत असतो. पण एकूणच चांगल्या गुणवत्तेचं जर फळ निर्माण करायचं असेल आणि निरोगी फळ निर्माण करायचं असेल तर अजून याच्यामध्ये काही सुधारणा करून आपल्याला काय नियंत्रणात आणता येईल का? कीड आणि रोगाचं नियंत्रण करता येईल का? चांगल्या गुणवत्तेचं फळ निर्माण करता येईल का? नक्कीच आपल्याला हे सर्व करत असताना आपल्याला आता नवीन काही सुधारित पद्धतीचा सुद्धा वापर करावा लागतो का ज्याच्यामध्ये आपण म्हणतो आहे की पिकाला वारंवार काही खताची गरज ही जाणवत असते आणि त्या कारणांमुळे फळ छोटं पडणे किंवा फुलोऱ्याचं फळात रूपांतर न होणे यासारख्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात. उष्णतामान अधिक वाढल्यामुळे कधीकधी फुलोरा गळतो, कधीकधी फळंसुद्धा गळतात किंवा थंडी खूप प्रमाणात वाढल्यामुळे त्या ठिकाणी फुलोरा लागत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या जर असेल तर त्या ठिकाणी आपण संजीवकाचा वापर जर आपण केला, यासारख्या संजीवकाचा वापर ज्याला आम्ही प्लॅनोफिक्स म्हणतो, ही फुलोरा आल्यानंतर आपण जर त्याची फवारणी घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी फायदा झालेला दिसून येतील. त्याचसोबतच मला असं म्हणायचं आहे की वारंवार आपण काही च्या फवारण्या 1919 म्हणजे 19-19-19 किंवा नत्रयुक्त विद्रव्य खते ज्याला म्हटलं जातं की जे 1261 या स्वरूपामध्ये असतं, ते हे मधल्या काळांमध्ये साधारणतः आपण 1 ते 2 महिन्याच्या अंतराच्या काळाने आपण त्या ठिकाणी जर फवारणी त्या ठिकाणी घेतली तर चांगल्या प्रकारे हिरवं असं झाड राहून आपल्याला फुलधारणा ही कायम त्या ठिकाणी 200 दिवस मिळू शकते. यासोबतच त्याला काही सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा गरज भासत असते. त्या पिकाला
आपण मायक्रोला किंवा मिकनेल 32 यासारख्या काही सूक्ष्म अन्नद्रव्याची आपण जर अधूनमधून फवारणी जर आपण घेतली या त्याच्या वाढीच्या काळीमध्ये, कारण की फळं किंवा फुलधारणेच्या काळीमध्ये, तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे उत्पादनामध्ये त्या ठिकाणी भरघोस अशी वाढ या पिकामध्ये झालेली दिसते. नक्कीच. आपण म्हणतोय की हे सर्व करत असताना आपल्या लक्षात येते की फळ काढणीस तयार झाल्यावर 8 ते 10 दिवसांनी फळाची तोडणी ही व्हायलाच पाहिजे. कारण की जर ती अधिक जर फळ झाडावर राहिलं ते त्याची ते आकारमान वाढून येते आणि नंतर ते काही त्याला जे आपल्याला मार्केट पाहिजे असतं ते मिळत नाही. ते आपल्याला मिळून घ्यायचं असेल तर आपण योग्य त्या अवस्थेमध्ये फळाची तोडणी का ज्याप्रमाणे मागणी आहे मार्केटमध्ये, ज्याप्रमाणे मागणी आहे त्या अवस्थेमधलं फळ आपण तोडून त्याची आपण ती मागणी पूर्ण केली पाहिजे. अशा प्रकारे तुमच्या साधारणतः 10 ते 12 किंवा 15 तोडे हे त्याच्या पूर्ण त्याच्या कार्यकाळामध्ये ह्या आपल्याला त्या ठिकाणी घेता येतात आणि आपल्याला लक्षात येतं की उत्पादनामध्ये आपल्याला भरघोस असं 300 क्विंटल किंवा त्याच्यापेक्षा अधिक 500 क्विंटलपर्यंत आपण उत्पादनामध्ये वांगी या पिकांमध्ये जाऊ शकतो. आणि काही बऱ्यापैकी फायदा मिळतोय, चांगलं उत्पादन मिळतंय. पण ज्या शेतकरी बांधवाचा चुकत असेल तर अशाला काय कानगोष्टी सांगाल की माझा शेतकरी बांधव म्हणजे हा शेती योग्य पद्धतीनं करत नाही असं मला म्हणायचं नाही. खरं म्हणजे पारंपरिक पद्धतीनं असो किंवा सुधारित तंत्रज्ञानाचा वापर तो आता मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये करत आहे. पण हे सुद्धा करत असताना आपण जे पिकवतो आहे त्यानंतर ते विकलं पाहिजे किंवा त्याला चांगल्या प्रकारे मार्केट मिळालं पाहिजे. त्यामुळे त्याचा हंगाम बघून आपण त्या पिकाची योग्य अशी लागवड करायला पाहिजे. म्हणजे साधारणतः आपण एक लक्षात घेतो आहे की वांगी या पिकाच्या दृष्टिकोनातून आपण त्याची रोपवाटिका मग मुळात केव्हा निर्माण केली पाहिजे, कधी निर्माण केली पाहिजे, जेणेकरून आपली वांगी ही मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. असा आपल्याला वर्षभराचा योग्य हंगाम बघून आपण जर रोपवाटिका निर्माण केली, योग्य या ठिकाणी आपण सुदृढ रोपं आणून आपण जर लागवड केली तर आपल्याला तो हंगाम मिळवता येतो. आणि आपण म्हणतोय की ज्याला आम्ही म्हणतोय की ऑड सीझन व्हेजिटेबल ग्रोईंग, म्हणजे ज्यावेळेस मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला नसतो किंवा वांगी नसतात अशा काळामध्ये सुद्धा जर वांगी आपण पिकवली तर वांगीला आपल्याला चांगला दर त्या ठिकाणी आमच्या शेतकरी बंधूंना मिळू शकतो. त्यामुळं वांगी पिकवत असताना वर्षभरातील हंगाम लक्षात घेता, त्या ठिकाणी मार्केट बघता याचा सारासार विचार करून शेतकरी बंधूंनी वांगी या पिकांकडे गेलं पाहिजे. फळवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये वांगी या पिकाची लागवड करत असताना काही तंत्र वापरणं गरजेचं आहे याविषयी आपण सांगितलं. पण जाता जाता या फळपिकाविषयी आपल्याशी बोलायचं असेल, काय संवाद साधायचा असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल? आपला स्वतःचा मोबाईल क्रमांक, फोन क्रमांक. नक्कीच शेतकरी बंधूंनो, मुळात म्हणजे आज जे काही मी आपल्यासोबत संवाद साधत आहे या मागचं माझा एक या क्षेत्रातला असणारा थोडासा दांडगा अनुभव आणि अनुभवाच्या जोरावर आपण काही आपल्या अडचणी असतील, काही जाती आपल्याला या पिकांच्या विचारायच्या असतील किंवा काही सुधारित तंत्रज्ञान विचारायचं असेल तर आपण माझ्याशी दूरध्वनीवरनं आपण माझे संपर्क साधू शकता. आणि माझा दूरध्वनी क्रमांक आहे 9850 18 25 72. नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो जरूर संपर्क साधा आणि वांगी पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी आपल्या मनात काही प्रश्न असतील किंवा शंका असेल तर नक्कीच विचारा. आपण ही मुलाखत दिलीत. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात वांगी लागवडीचं तंत्रज्ञान या विषयावर कृषी विज्ञान पदविका महाविद्यालय अमरावती येथील उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक सुहास महल्ले यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.